आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। गणपती बाप्पाला पाण्यातच का विसर्जन केले जाते, यामागे काही धार्मिक कारणे आहेत। तसेच हिंदू धर्मात अनेक विधी हे निसर्गाशी निगडित आहेत। निसर्गाची एकरूपता राखण्याचा संदेश वेगवेगळ्या पद्धतीने कायमच दिला जातो। खमताणे येथील मल्हार प्रतिष्ठानतर्फे यंदाचा गणेश उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला। गणेश उत्सवाच्या माध्यमातून जनजागृती व कला तसेच निपुत्रता याला वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मल्हार प्रतिष्ठान खमताणे सर्कलच्या उपक्रमाबाबत सकारात्मकता सुरू होत आहे। मल्हार प्रतिष्ठान खमताणे यांच्यातर्फे मंडळात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महिलांसाठी नृत्य स्पर्धा, दांडिया, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, निबंध स्पर्धा अशा विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन मल्हार प्रतिष्ठान खमताणे यांच्यातर्फे करण्यात आले होते। रोज नवीन मान्यवरांकडून गणेशाची आरती व पारितोषिक वितरण करण्यात आले। बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी भेट देऊन मनोगत व्यक्त केले। सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री बाजीराव पवार साहेब व सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भारती साहेबांनी मल्हार प्रतिष्ठान या मंडळाला भेट देऊन साहेबांच्या हस्ते आरतीचे नियोजन करण्यात आले होते। मल्हार प्रतिष्ठानतर्फे मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला। मल्हार प्रतिष्ठान खमताणे यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। परिसरातील सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा व प्रसादाचा महालाभ घेतला। तसेच गावातून भव्य रूपाने गणपतीची मूर्तीची मिरवणूक काढत बँजोच्या तालात नाचत गाजत लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप मल्हार प्रतिष्ठान खमताणे यांच्या वतीने देण्यात आला। यावेळी मंडळाचे अध्यक्ष धीरज बिरारी, उपाध्यक्ष उमेश खेरणार, मधुकर साबळे, राजेंद्र खेरणार, श्याम पवार, नंदू पवार, दिनेश पवार, समाधान पवार, राजेंद्र बागुल, प्रमोद साबळे, सोनू इंगळे, धनंजय वाघ, विशाल बागुल, अर्चित सोनवणे, चेतन बागुल, महेश बागुल आदी जण ग्रामस्थ उपस्थित होते। बागलाण वृत्तांतसाठी बापू बागुल।